तुमच्या घरामध्ये निर्माण झालेले लहान 2 वर्षाचं लेकरू विचारेल, मम्मी ये घोड़े पर बैठे हुए दादाजी कौन है? त्यावेळी तुम्ही सांगाल की हा तुमचा दादाजी, हा तुमचा दादाजी, हा तुमचा बाप. मग त्याला या गोष्टीची प्रेरणा होईल. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ज्यांनी या आंदोलनाची हाक दिली आणि राज्यव्यापी आंदोलन केलं, ही मंडळी अशा प्रकारच्या दंगलीचं, अशा प्रकारच्या हुडदंगबाजीचं, अशा प्रकारच्या धुमाकूळाचं समर्थन करत नाही. तुमचे आदर्श हे माझ्या भावा बहिणींना त्यांचा धर्म पाठवणारे, तुमचे आदर्श हे माझ्या लोकांच्या वरती काफिर म्हणून दुय्यम दर्जाच्या हे दोजखमध्ये जाणारे आणि नरकगामी लोक आहेत, अशा प्रकारची जर भावना तुमची असेल आणि अशा प्रकारच्या भावनेला मी जर सामोरं जात असेल हितसंबंध म्हणून, तर समाजाकरता ही गोष्ट चूक आहे. सध्या राज्यभरामध्ये एक विषय गाजत आहे, तो म्हणजे औरंगजेबाची कबर. ही औरंगजेबाची कबर पाडली पाहिजे या संदर्भात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या मार्फत राज्यभरामध्ये आंदोलनं केली जातात. विविध हिंदू संघटना आहेत ते पुढे येत आहेत. मात्र पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने काल नागपूरमध्ये दंगल घडली, 2 गटामध्ये हाणामारी झाली, यामध्ये पोलिसांना सह नागरिकांना देखील यामध्ये दगडफेक करण्यात आलेली आहे. हा मुद्दा सध्या गाजत आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अतुल नाईक आहेत, जे विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. सर नमस्कार. ज्या पद्धतीने सध्या नागपूरमध्ये दंगल घडलेली आहे, 2 गटामध्ये हाणामारी झालेली आहे, कितपत योग्य आहेत अशा घटना घडणं महाराष्ट्रामध्ये? सर्वप्रथम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ज्यांनी या आंदोलनाची हाक दिली आणि राज्यव्यापी आंदोलन केलं, ही मंडळी अशा प्रकारच्या दंगलीचं, अशा प्रकारच्या हुडदंगबाजीचं, अशा प्रकारच्या धुमाकूळाचं समर्थन करत नाहीत. आमचं जे आंदोलन होतं ते या प्रतीकांच्या विरोधात होतं. तुम्ही असं पहा की भारतामध्ये साधारण 130, 140, 150 कोटी समाज हा एक संघ राहतोय, अगदी एक संघ राहतोय एकमेकाच्या सलोख्याने. आणि त्यामध्ये अगदी एकमेकाच्या बाजूला बसलेले 2 लोक, ज्यांचा रोज देवाणघेवाणीचा, ज्यांचा हितसंबंध एकमेकामध्ये गुंतलेला आहे, असे लोक जर समजा तुम्ही पूर्व दिशेकडे पाहताय आणि मी पश्चिम दिशेकडे पाहतोय, आदर्श म्हणून तुमचे आदर्श हे माझ्या आदर्शांचा जीव घेणारे, तुमचे आदर्श हे माझ्या आदर्शांचा हाल करून त्यांना मारणारे, तुमचे आदर्श हे माझ्या आदर्शांना कैद करून अनेक महिने त्यांच्या कैदेत ठेवणारे, तुमचे आदर्श हे माझ्या भावा बहिणींना त्यांचा धर्म पाठवणारे, तुमचे आदर्श हे माझ्या लोकांच्या वरती काफिर म्हणून दुय्यम दर्जाच्या हे दोजखमध्ये जाणारे आणि नरकगामी लोक आहेत, अशा प्रकारची जर भावना तुमची असेल आणि अशा प्रकारच्या भावनेला मी जर सामोरं जात असेल हितसंबंध म्हणून, तर समाजाकरता ही गोष्ट चूक आहे. आता कबर पाडण्याचा काय अर्थ आहे? कबर पाडणे म्हणजे काय करणे? औरंगजेबाला काय फरक पडतो त्याची कबर पडली काय आणि राहिली काय? फरक पडतो तो त्या लोकांना जे या विचारांना आपला आदर्श मानतात. अशा प्रकारची ऐतिहासिक संकेतस्थळं ही समाजाला प्रत्येक वेळी एका दीपस्तंभासारखं त्या विचाराकडे दिशा देत असतात. ही संकेतस्थळं अशा प्रकारची चुकीची दिशाभूल करणाऱ्या विचारांकडे संकेत करणारी संकेतस्थळं ही समाजातून नष्ट झाली असली पाहिजेत. आणि आपल्या आदर्शांचं एक समान मूल्य ह्या एक राष्ट्र म्हणून आपल्याला राखता आलं पाहिजे, म्हणून हे आंदोलन आहे. पाहायला गेलं तर या दंगल का घडतात महाराष्ट्रामध्ये, काय कारण आहे असेल यामागचं? कारण सर्वच हिंदूंना वाटतंय की औरंगजेबाची कबर आहे ती नष्ट व्हावी. मी सांगितलं ना तुम्हाला, औरंगजेबाची कबर हे एक सांकेतिक नष्टीकरण आहे. आम्हाला त्या विचारांच्या लोकांचे विचार देखील, एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सांगतो की आम्ही बजरंग दलाच्या म्हणजे विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या वतीनं हे आंदोलन निर्माण झालं. पण आम्ही एक वैचारिक संघटना आहोत. या संघटनेचं आणि या संघटनेच्या मातृसंघटनांचं म्हणजे आमच्या सर्व 100 वर्षांच्या इतिहासात तुम्ही हे पाहू शकता की आम्ही केवळ विचारांच्या प्रबोधनावरती भर दिलेला आहे.
या प्रकारचे जे प्रकरणं करावे लागतात ते वारंवार ज्या ज्या वेळी आवश्यक असतात त्या त्या प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये हे काही सार्वकालिक आंदोलनं नाही आहेत, हे प्रतिकात्मक आंदोलनं आहेत. कारण प्रतिकात्मक संकेतस्थळांना त्या त्या विचारांना रुजवण्याकरता ठेवलं जातं समाजामध्ये. एवढा मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा कशासाठी असतो चौकामध्ये? कारण शिवाजी महाराजांच्या विचारांना आम्हाला वसा म्हणून तुमच्या घरामध्ये निर्माण झालेले लहान 2 वर्षाचं लेकरू विचारेल, मम्मी घोडे पर बैठे हुए दादाजी कौन है? त्यावेळी तुम्ही सांगाल की हा तुमचा दादाजी, हा तुमचा दादाजी, हा तुमचा बाप. मग त्याला या गोष्टीची प्रेरणा होईल की ते समाजामध्ये रुळेल आणि त्यांना ही प्रेरणा मिळेल की आपल्याला या विचाराच्या भोवती जायचंय. कबर असली आणि ती देखील औरंगजेबाची असली तर काय सांगणार मला सांगा. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या लेकरांना घेऊन तुमच्या फॅमिलीमधल्या छोट्या छोट्या बालकांना घेऊन गेला आणि काय सांगितलं, काय सांगणार तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन? ये दादाजी जो थे इन्होंने तुम्हारे दूसरे दादाजी को बहुत जोर से मारा है ना, खून खून हो गया, फिर नाखून निकाला, फिर मुंह काटा, फिर जबान काटी, फिर आंखें फोडी, असं सांगणार आहात तुम्ही? हे काय प्रतीक तयार करतोय? काय सांगणार आहात तुम्ही तुमच्या एका समाजामध्ये एक राष्ट्र म्हणून एक संघ आदर्शवाद आवश्यक आहे. एक संघ आदर्शवादाशिवाय एक संघ राष्ट्राची कल्पना करणं अतिशय चूक आहे. आणि तेच 70-75 वर्षांपूर्वी झालेलं आहे. एकदा ठेच लागल्यानंतर देखील जो शहाणा होत नाही तो सर्वकालिक मूर्ख असतो. आम्ही ही मूर्खता इतिहासामध्ये दोनदा होऊ देत नाही किंवा न होऊ देण्याच्या दृष्टीनं कार्यरत आहोत. म्हणून आम्ही आंदोलनं करतो आहोत. एकसंघ आदर्शवाद हा समाजाची गरज आहे. म्हणून अशी अनादर्शवादी, अशी अश्लाघ्य विचारांची शृंखला समाजातून नष्ट व्हावी, त्यांची प्रतीक देखील नष्ट व्हावी, ही या मागची भूमिका आहे. नक्कीच. अगदी शेवटचा प्रश्न असा असेल की ज्या पद्धतीने आता हायकोर्टाने आदेश दिलेत मशिदीवरचे जे लाऊडस्पीकर आहेत ते काढून टाकावेत, या संदर्भात प्रशासन देखील हलगर्जीपणा करतोय, अंमलबजावणी अद्याप होत नाही आहे, तर तुमचे काय मत असेल? हा विषय म्हणजे तुम्ही बरा सांगितलं. याच्यामध्ये न्यायपालिकेनं दिलेले आदेश आणि प्रशासनानं केलेली त्याची अंमलबजावणी या दोन्हीमध्ये एक काय म्हणतात त्याला, असं एक 2 पटऱ्या असतात ना, त्या दोन्ही पटऱ्या तितक्याच आवश्यकता असतात त्यावेळेला त्याच्यावरतून रेल्वे गाडी पळते, तशा प्रकारचं नातं आहे. प्रशासनाला न्यायपालिका ही न्यायाचा आणि कायद्याचा घटनेचा विचार करून एक आदेश पारित करते की ही असं नाही, असं व्हायला पाहिजे. ते आदेश पारित झाल्यानंतर ते आदेश अंमलबजावणी करणं हे प्रशासनाचं परम कर्तव्य आहे. प्रशासनाला आदेशाची अंमलबजावणी न करता राहणं अशक्य आहे. मग त्याच्यामध्ये प्रशासन काय करतं की त्या त्या ठिकाणचा सामाजिक सलोखा, त्या त्या ठिकाणची सलोख्याची जी असते ती स्थिती लक्षात घेतं आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी करतं. त्याला दिरंगाई म्हणता येईल असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की प्रशासनाला असं वाटलं असेल की ही योग्य वेळ आहे, याच्यात एका विशिष्ट विवक्षित कालावधीपेक्षा जास्त दिरंगाई पण करता येत नाही, त्याची अंमलबजावणी न करता सरकार वाचू शकत नाही. अशा स्थितीत प्रशासनाला ठीक वाटलं म्हणून त्यांनी असा आदेश काढला असेल. तो आदेश हा काही मूलभूत सुरुवातीचा मूळ आदेश आहे असं नव्हे. मूळ आदेश कोर्टाचा आहे, हा फक्त अंमलबजावणीचा आदेश आहे, इनसिग्निफिकंट वस्तू आहे.